नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत द्वितीय सत्र परीक्षेची. म्हणजे 11 एप्रिल नंतर आपल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. असेच सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. अशाच टाईपची प्रश्नपत्रिका असेल, व्यवस्थित सोडवा. सर्वप्रथम आपण नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि हीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये सेमीच्या मुलांसाठी या ठिकाणी दिलेली आहे. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर होणार आहे. 2 तासाची वेळ दिली जाईल आणि त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठी 5 कंसात शब्द दिलेले आहेत आणि ते अचूक शब्द आपल्याला त्या रिकाम्या जागी टाकायचे आहेत. बघा, पहिलं, बांधकामासाठी पोर्टलँड सिमेंट प्रामुख्याने वापरले जाते. दुसरं, एन्थ्रोसाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. 3. द्रव पदार्थातील अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. 4. दातांमध्ये मुख्य घटक कॅल्शियम असतो. 5. झीजमुळे वस्तू कमकुवत होतात. बघा, या पद्धतीने आपल्याला 5ही गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. ब भाग, योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. कॉलरा, ब, जलप्रदूषण. पीतज्वर, अ, मादी डासांचा चावा. निमोनिया, ड, हवा प्रदूषण. पेनिसिलिन, क, प्रतिजैविक. या पद्धतीने 4 गुणांच्या जोड्या पूर्ण करायच्या आहेत. क भाग बघा, खालील बदल ओळखा व लिहा 3 गुणांसाठी. 1. फटाका फुटणे, रासायनिक बदल. दुधाचे दही होणे, रासायनिक बदल. अन्नपचन, शारीरिक बदल. त्यानंतर प्रश्न दुसरा आपल्याला येईल, सत्य की असत्य ते ओळखा 5 गुणांसाठी. 1. बॉक्साईड हे जीवाश्म इंधन आहे, असत्य. 2. स्वादुपिंड ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, सत्य. 3. चुंबकाला 2 ध्रुव असतात, सत्य. 4. मृगशीर्ष नक्षत्र उन्हाळ्यात रात्री सहज आकाशात दिसते, असत्य. 5. हृदयातील स्नायू ऐच्छिक स्नायू आहेत, असत्य. या पद्धतीने आपल्याला सत्य असत्य ओळखायचे आणि 5 गुण मिळवायचे. त्यानंतर ब भाग, फक्त नावे लिहा 5 गुणांसाठी. 1. धातू, सोने, चांदी, तांबे. पेशी अंगके, केंद्रक लवके, पेशीरस. नैसर्गिक साधन संपत्ती, वनस्पती, प्राणी. पाचक, विक्रे, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्युकस. जलप्रदूषणाचे स्रोत, सांडपाणी, गाळ, खनिज तेल. क भाग बघा, फरक स्पष्ट करा 6 गुणांसाठी. पहिलं, प्रछाया, उपछाया. बघा, यांचा फरक दिलेला आहे. आपण व्हिडिओ थांबवून तो व्यवस्थित वहीत लिहा आणि पाठांतर करा. दुसरा फरक आहे मिश्रणे आणि संयुगे. त्यानंतर ड भाग, सुबक नामनिर्देशित आकृती काढा 4 गुणांसाठी. प्राणीपेशीची आपल्याला आकृती काढायची आणि तिच्या भागांना नावंसुद्धा द्यायची आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या 94 पेजवर तुम्हाला ती आकृती सापडेल. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, शास्त्रीय कारणे लिहा 8 गुणांसाठी. 1. तबला व सितार या दोघांचा आवाज भिन्न असतो. बघा, त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचे. दुसरं असेल, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. बघा त्याचं उत्तर.
तिसरं आहे, होका यंत्रात सूची चुंबक वापरतात. चौथं, आकाश निरीक्षणात ध्रुवतारा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर प्रश्न चौथा थोडक्यात टिप लिहा 4 गुणांसाठी. चुंबकीय क्षेत्र. त्यानंतर ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? 2. सागर संपत्ती वर्णन करा. 3. ध्वनीचे प्रकार कोणते? या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका पूर्ण करायची. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर, हीच क्वेश्चन पेपर इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सुद्धा उपयोगी ठरणारी आहे. स्टँडर्ड 7th जनरल सायन्स सेकंड टर्म एक्झामिनेशन, मार्क्स 50, टाईम 2 hours. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 5 गुणांसाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. त्या ठिकाणी अचूक शब्द आपल्याला टाकायचा आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. सर्व ची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. आपण ती काळजीपूर्वक पहा, आपल्या वहीत लिहून घ्या. अशीच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. बघा त्या 5 गाळलेल्या जागा, त्यांची उत्तरं. त्यानंतर बी भाग असेल, फरक स्पष्ट करा. मेटल आणि नॉन मेटलचा फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला 4 गुणांसाठी. 4 पॉईंट लिहा म्हणजे 4 पैकी 4 मार्क्स मिळतील. बघा ते 4ही पॉईंट लिहून दाखवलेले आहेत. व्हिडिओ थांबवून ते व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. अतिशय सोपं आहे. प्रश्न दुसरा बघा, ए भाग 2 गुणांसाठी. सिम्बॉल लिहायचे आहेत आपल्याला दिलेल्या नावांची. त्यानंतर पुढचा प्रश्न, याप्रमाणे उत्तर लिहा. पुढचा प्रश्न 2-2 गुणांसाठी सर्व प्रश्न विचारलेत बघा. अचूक उत्तर लिहा म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. त्यानंतर बी भाग, चुकीबरोबर ते ओळखायचे. 4 विधानं दिलेली आहेत 4 गुणांसाठी. बघा ती विधानं. ट्रू, फाल्स, फाल्स आणि फाल्स. पहिलं विधान बरोबर आहे आणि उरलेली 3ही विधानं चुकीची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. आपल्याला साऊंडची लेव्हल लिहायची आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा त्याची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत. व्यवस्थित वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. पुढचा प्रश्न बी भाग, मॅच द कॉलम, जोड्या लावा 5 गुणांसाठी. ए ग्रुप आणि बी ग्रुपच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा त्या लावून दाखवलेल्या आहेत. पहिल्याचं ई,
दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं सी, चौथ्याचं बी आणि पाचव्याचं ए. या पद्धतीने उत्तर लिहायचे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. 8 गुणांसाठी शॉर्ट नोट्स आपल्याला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर 5वा प्रश्न. डायग्राम काढायची आपल्याला. आपल्या पाठ्यपुस्तकात ते मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर बी भाग 6 गुणांसाठी सायंटिफिक रिझन लिहायचं आहे. बघा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची विज्ञान आणि जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यावर्षी होणाऱ्या परीक्षेसाठी ह्या प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. व्यवस्थित अभ्यास करून ठेवा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.